नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. आपल्या बॉसच्या खराब वर्तनाच्या कारणाने त्यांच्याकडून ज्या गोष्टी घेऊन तुम्ही आत्तापर्यंत वार्तालाप करण्यात असहज वाटत होते, ती संधी तुम्हाला या सप्ताहात मिळू शकेल. कारण तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 5व्या भावात असण्याने या वेळात तुमचा उत्तम दृष्टिकोन आणि वागणे तुमच्या कार्यालयातील वातावरण चांगले बनवेल. यामुळे तुम्हीही त्यांच्या समक्ष आपल्या गोष्टींना घेऊन मोकळेपणाने संवाद करताना दिसाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या शालेय विषयांना समजण्यात जड जाऊ शकते. अशात तुम्ही आपल्या अहंकारामुळे कुणाची मदत घेणेही टाळाल. तथापि तुम्हाला असे न करता उत्तम परिणामांच्या प्राप्तीसाठी मोठ्यांचे सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 8व्या भावात असण्याने या सप्ताहात तुमच्यामध्ये धार्मिक प्रवृत्तीचा विकास होईल. या कारणाने तुम्ही आपल्या जवळच्या आणि मित्रासोबत काही धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करू शकता, जिथे तुम्हाला कोणी संत पुरुषाचा आशीर्वाद मिळू शकेल. यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मानसिक शांतता प्रदान होईल. हा सप्ताह अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी उत्तम आहे ज्यांची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशा तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योगही बनतील. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या इच्छांना अधिक महत्त्व देऊन आपल्या योजना बनवता. परंतु या सप्ताहात तुमचे असे करणे तुम्हाला अधिक चिंतित करू शकते. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना काहीही ठरवू देऊ नका की या सप्ताहात तुम्हाला काय करायचे आहे आणि काही नाही. तेव्हाच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल. उपाय: नियमित भगवान नरसिंहाची पूजा करा. वृश्चिक राशी. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 11व्या भावात होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच माध्यमांनी लागोपाठ धनलाभ होत राहील. अशात या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला आपल्या आर्थिक जीवनात एक उत्तम प्लॅन बनवून चालण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे करूनच तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपल्या धनला खर्च करण्यापासून बचाव सोबतच त्याला संचय करण्यातही यशस्वी राहाल. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात आपण इतरांकडून अधिक अपेक्षा कराल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आपल्याबद्दल थोडा त्रास जाणवू शकतो. यामुळे केवळ आपणास त्रास होईल म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या अपेक्षांना नियंत्रित ठेवून इतरांवर कोणत्याही गोष्टींसाठी दबाव आणू नका. करिअरमध्ये गती पकडण्यासाठी या सप्ताहात तुम्ही काही गैरकायदेशीर गोष्टी कराल. परंतु असे करणे तुम्हाला काही काळासाठी संतोषही ठरेल. परंतु भविष्यात तुम्ही स्वतःला मोठ्या समस्येत टाकू शकता. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. खास करून ते विद्यार्थी जे विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ विशेष फायदेशीर सिद्ध होईल.
मागील सप्ताहाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील आणि तुमचे आरोग्यही मजबूत होण्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल. या कारणाने तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचेही योग यावर्षी बनतील. सोबतच तुमचे जीवनही या काळात ऊर्जेने भरलेले राहील. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. धनुराशी: तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 3ऱ्या भावात असल्याने नोकरी पेशा लोकांना या सप्ताहात ऑफिसमध्ये आपल्या पूर्वीच्या मेहनतीनुसार पैशाची प्राप्ती होणे आणि उत्तम लाभ होईल. सोबतच जर तुम्ही आतापर्यंत बेरोजगार होता आणि काही चांगल्या नोकरीच्या शोधात होता तर योग बनत आहेत की या सप्ताहात तुम्हाला उत्तम संस्थेत आणि चांगल्या सॅलरीची ऑफर मिळू शकते. म्हणून यावेळी प्रत्येक संधीचा योग्य लाभ घेऊन त्याला आपल्या हातातून जाऊ देऊ नका. नातेवाईकांसोबत आपले संबंध परत ताजे करण्यात या सप्ताहात तुम्हाला विशेष यश मिळेल. सोबतच ही वेळ घरगुती कामातही बऱ्याच वेळेपासून विलंब असलेल्या कामकाजासाठी उत्तम सिद्ध होईल. या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारी केंद्रित संघटित प्रकारे कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला कराल. याच्या मदतीने तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन देण्यातही यशस्वी राहण्याने या व्यतिरिक्त तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनीसोबत जोडण्याची संधीही प्राप्त होऊ शकते. या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती तुम्हाला यशाकडे इशारा करते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा. कारण यश या सप्ताहात तुम्हाला मिळूनच जाईल. या सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी आपली सकाळची सुरुवात कसरतीने करावी लागेल. कारण तुम्ही या गोष्टीला समजून घ्या की हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला चांगले वाटण्याची सुरुवात होऊ शकते. अशात हे बदल नियमित आपल्या दिनचर्येत सामील करा आणि याला नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.